Welcome again, dear students. I am Professor Vittal Kale. Welcome you in the second part of The Call of the Soil, a Scent of Rice. In the first part, we have seen how the writer has shared his first experience as a farmer, and he had started to search out a traditional variety of rice, and after getting information about Kasbai he started to look it. विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासामध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की लेखकाने शेतकरी म्हणून त्याचा मूग कशा प्रकारे त्याने पिकवला, कशा प्रकारे त्याला तो अनुभव आला, आणि नंतर तांदळाच्या किंवा भाताच्या व्हरायटीच्या शोधात तो कशा प्रकारे इकडे तिकडे फिरू लागला, आणि शेवटी बबनच्या वडिलांच्या आणि काही लोकांच्या सांगण्यावरून त्याला कसबाई या तांदळाच्या जुन्या जातीबद्दल माहिती मिळाली, आणि मग तिथून पुढे त्याने तो प्रयत्न सुरू केला. इथपर्यंत आपण आलेलो होतो. चला तर मग आता पुढचा भाग बघू. बघा तुमच्या पुस्तकामध्ये, कसबाई इज अ ट्रेडिशनल लॉंग grain rice variety which has a distinct aroma though much milder than basmati. आता कसबाई हा एक जुन्या प्रकारचा तांदूळ होता आणि तो असा लांब सडक होता आणि एक विशिष्ट अशा प्रकारची ती एक तांदळाची जात होती. तो बासमतीपेक्षा थोडा कमी सुगंधी होता, पण तो सुद्धा प्रसिद्ध होता. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोविंग इट इयर्स अगो. कसबाई हा तांदळाचा जो प्रकार आहे हा जुन्या प्रकारातल्या अनेक शेतकऱ्यांनी पेरला होता आणि ते त्याची आजही आठवण काढतात. बट they all shook their heads when I asked them about the seeds and told me that it had disappeared. म्हणजे काय, जरी शेतकऱ्यांना त्या कसबाई बद्दल माहिती आहे, त्यांना हे देखील माहिती आहे की फार वर्षांपूर्वी अनेक शेतकरी या तांदळाच्या जातीची पेरणी करायची, मात्र आता तो तांदूळ डिसअपियर झालेला आहे, म्हणजे तो आता कुठेही भेटत नाही. बघा विद्यार्थी मित्र, पुढे द टेल्स ऑफ कसबाई मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. वी डिसाइडेड दॅट इफ वी डिड मॅनेज टू गेट सम सीड्स दिस वुड बी ए ग्रेट राईस टू ग्रो. लेखकाला कसबाई या तांदळाच्या प्रकाराबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याच्या भावना, त्याची इच्छा अजून जास्त उद्विग्न झाली. त्याला वाटलं की जर या तांदळाची व्हरायटी आपल्याला मिळाली तर आपण याच्यातून जास्त उत्पन्न काढू शकतो. I thought the government may know something about it. A visit to the agricultural officer was enlightening. आणि लेखकाला वाटलं की या तांदळाच्या जातीच्या प्रकाराबद्दल शासनाकडे माहिती असेल, म्हणून कृषी अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांनी ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. He had not even heard of this rice variety. He said the villagers were taking me for a ride and there was no rice by this name. लेखकाने जेव्हा कृषी अधिकाऱ्याची भेट घेतली तेव्हा कृषी अधिकाऱ्याला सुद्धा या कसबाई नावाच्या तांदळाच्या प्रकाराबद्दल माहिती नव्हती. ऑन द कॉन्ट्ररी, द ऍग्रिकल्चरल ऑफिसर सेड दॅट द विलेजर्स मेड हिम फूल बिकॉज देर इज नो सच काइंड ऑफ व्हरायटी. उलट पक्षी त्याने लेखकाला सांगितलं की अशा प्रकारचा कोणताही तांदूळ नाही. He rattled off the names of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. Cursing myself for wasting time with him, I moved on to the next destination. लेखकाला त्या अधिकाऱ्याने
हायब्रिड प्रकारातल्या वेगवेगळ्या तांदळांच्या भाताच्या जाती दाखवल्या आणि काही जाती तुम्ही फुकटमध्ये घेऊन जाऊ शकतात आणि तुमच्या शेतात पेरणी करू शकतात असं देखील त्यांनी सांगितलं. द रायटर डिजेक्टेड, ही बिकम सॅड दॅट ही वेस्टेड हिज टाइम. आणि लेखकाला उदास वाटलं, निराश वाटलं, कारण त्याला तेथून काही योग्य माहिती मिळाली नाही. बघा पुढे. This time it was the Adivasi Mahamandal at Kasa which buys rice from the Adivasi villagers on behalf of the government. आणि या वेळेला लेखकाने त्याचा प्रवास कासा या पालघर जिल्ह्यातील एक गाव आहे त्या ठिकाणी तिथे प्रकल्प आहे, तर त्या ठिकाणी लेखकाने आपला प्रवास पुढे ठेवला आणि तिथे आदिवासी महामंडळ आहे की जे आदिवासी लोकांसाठी तांदूळ खरेदी करायचं काम करतं. कासबाई डिड नॉट फिगर इन देअर फाइल्स. पुढे लेखक म्हणतात कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फाइल्स, a good indication why people did not grow it anymore. The market itself did not recognize the rice, so if you grew it, you would not be able to sell it. लेखकाला वाटतं की जर मार्केटमध्ये या तांदळाच्या जातीचा उल्लेख नाही तर लोक याला कशाला पेरतील, याचं हे उत्तम असं उदाहरण आहे. However, the officer in charge here had more knowledge of rice and did remember kasbai being sold to him a few years ago. पण इथले जे अधिकारी होते त्यांनी फार वर्षापूर्वी कसबाई नावाची तांदळाची जात ही लोकांना विकल्याचं त्यांना आठवतं. So when I in Dhanivari, Baban and I started looking for Dev Handa and found a graying old man wearing a cap sitting outside his house on a charpoy. आणि मग त्यांनी पुढचा प्रवास आपला वेगळ्या गावात केला की ज्याला धनीवरी म्हणून गाव म्हणतात, आणि धनु हांडा नावाचे जे माजी सरपंच आहे त्यांना ते भेटायला गेले की जे त्यांच्या अंगणामध्ये खाटेवरती बसलेले होते. An ex-sarpanch of the village, he had acres of land, a huge house and a large family. त्या धनु हांडा यांची अनेक एकर शेती होती आणि फार मोठं कुटुंब त्यांचं होतं. The mere mention of Kasbai and Dev Handa drifted into the past. His eyes turned dreamy and with a tremble in his voice he told us how the entire village at one time grew only कसबाई. जेव्हा आम्ही कसबाई तांदळाचा विषय काढला तेव्हा देव हांडा यांच्या चेहऱ्यांमध्ये ते भूतकाळामध्ये गेले आणि ते म्हणू लागले की एक काळ होता की जेव्हा सर्व शेतकरी हे फक्त कसबाई तांदळाचाच प्रकार पेरत होते. He said there was a time when people passing our village during lunch time would be forced to stop and ask for a meal. एक काळ असा होता की जेवणाच्या वेळेला जेव्हा लोक त्यांच्या गावाच्या अवतीभोवती प्रवास करायचे तेव्हा ते आग्रहाने जेवणासाठी थांबून जायचे. सच वॉज द अलुरिंग अरोमा ऑफ कसबाई, की इतका सुगंधित तो तांदूळ होता की ज्याच्या सुगंधाने प्रवासी थांबून जायचे. The entire area would have this heady aroma hanging in the air as all the houses cooked the same rice. सर्व कुटुंबांमध्ये सर्व घरांमध्ये ह्याच तांदळाचा प्रकार शिजवला जायचा म्हणून त्याचा सुवास हा संबंध परिसरामध्ये जायचा. Today he said no one grew kasbai and everyone had shifted to growing the new hybrid varieties. He claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. देव हांडा अत्यंत दुःखाने सांगतात की आता कोणीही या प्रकारचा तांदूळ पेरत नाही आणि त्याच्यामुळे तो सुद्धा लाचार आहे किंवा त्याची सुद्धा ही अडचण आहे की त्याला हा आताचा हायब्रिड तांदूळ खावा लागतो. तर पुढे बघा. With the advent of irrigation, farmers were tempted to grow a second crop and kasbai, being a long duration rice,
was replaced by the shorter duration hybrids so that the harvest could be done earlier. This ensured that the farmers could take up a second crop. आता इथे आपल्याला काय समजतं की लोक कासबाई हा तांदळाचा प्रकार न लावण्यामागचं एक कारण असं आहे की त्याचं जे ड्युरेशन आहे ते पीक पिकून येण्याचा जो काळ आहे तो जास्त आहे आणि हायब्रिड तांदळाचा प्रकार हा लवकर येणारा आहे आणि तो जर लवकर आला म्हणजे पहिलं पीक जर लवकर आलं तर दुसरं पीक शेतकऱ्यांना घेता येतं. याच्यामुळे तो जुना प्रकारातला देशी तांदूळ लोक आता लावत नाही. बघा पुढे, I asked why he had shifted if he was so unhappy with the hybrids. लेखकाने देऊ अंडाला विचारलं त्या सरपंचांना की तुम्ही जर इतके उदास आहात तर तुम्ही का हायब्रिड लावतात. नो वन फोर्स्ड हिम टू डिड दे. He smiled and replied that their fields did not have fences, and once the harvest was over, the cattle were released into the fields. If my field alone has kasbai, it will be a treat for the cattle, he explained. तो म्हणायचा की अवतीभोवती कोणीही तो तांदूळ लावत नाही आणि जर त्या भाताचा प्रकार मी माझ्या शेतात लावला तर माझ्या शेताला अवतीभोवती कुंपण नसल्या कारणामुळे आणि गावात इतर लोक ते पीक घेत नसल्या कारणामुळे ही एक प्रकारची प्राण्यांसाठी मेजवानी असते. म्हणजे त्याच्या शेतात प्राणी येऊ शकतील म्हणून त्याने देखील कसबाई हा तांदळाचा प्रकार लावण्याचं डिसिजन कॅन्सल केलेलं होतं. समटाइम्स वी हॅव टू फॉल इन लाईन with the community, he lamented. Now see, it is a very important line, but we will comment it on later on. काही वेळेला आपल्याला समाजाच्या प्रवाहासोबत जावं लागतं, त्यांच्यासारखं वागावं लागतं असं या ठिकाणी ते सरपंच सांगत आहे. हायब्रिड्स needs more water, good initially but of late had reduced a lot. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticides they used. तो म्हणतो की प्रत्येक वर्षी आपल्याला पीक येण्यासाठी युरिया आणि रासायनिक स्प्रे वगैरे मारावे लागतात hybrids बियाणांवर. It was as if the new hybrids had an insatiable appetite for chemicals. He told us that even when there were flash floods in the 60s, Kasbai had stood its ground. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after the floods had receded. म्हणजे काय, फार वर्षांपूर्वी जेव्हा महापूर आला होता तेव्हा सुद्धा त्यांनी हे बघितलेलं आहे की कसबाई हा आपल्या शेतामध्ये व्यवस्थित प्रकारे उभा होता. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस. आणि अशा प्रकारची शक्ती त्या तांदळाची होती. बट लुक व्हॉट वी हॅव डन, ही रूड. पण बघा आज आम्ही सर्वांनी काय केलं, आम्ही म्हणजे आपण सर्वांनी काय केलं, सेंद्रिय किंवा जुनं बियाणं सोडून हायब्रिडच्या मागे लागलो आणि आज आपल्याला तो व्हरायटी सुद्धा पाहायला भेटत नाही. ॲज ही वेंट ऑन रेमिनिसिंग अबाउट द राईस, वी जेंटली गाइडेड हिम बॅक टू द रिझन फॉर अवर व्हिजिट, द कसबाई सीड्स. आणि भूतकाळामध्ये जाऊन ते आपलं दुःख व्यक्त करू लागले. तेवढ्यात लेखकाने त्यांना लेखक तिथे का गेले याचं प्रयोजन सांगितलं. He was sure that there was not a single villager in his area who would have the seeds of kasbai. पण सरपंच देव हंडा यांना विश्वास होता की त्याच्या परिसरातल्या कोणत्याही शेतकऱ्याकडे कसबाई तांदळाचा प्रकार सापडणार नाही. According to him, the only people who still were the Adivasis in a hamlet at the foothills of the mountains in the next village, Asarwari.
देवहांडा त्यांना म्हणतात की फक्त या टेकडीच्या पलीकडे एक आसारवरी नावाचं छोटंसं गाव आहे, तिथे काही आदिवासी कुटुंब राहतात, त्यांच्याचकडे तुम्हाला हा प्रकार भेटेल. वी bade farewell to Devhanda, who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seeds of Kasbai. लेखक तिथून जाऊ लागले तेव्हा सरपंचांनी त्यांना सांगितलं की महालक्ष्मीच्या कृपेने तुम्ही शोधत असलेल्या तांदळाचा प्रकार भेटो, अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मग ते लेखक आणि त्यांचे मित्र आसारवरी नावाच्या त्या गावामध्ये गेले. तिथल्या सरपंचाला त्यांनी विनंती केली की त्यांना त्या भाषेबद्दल माहिती नसल्या कारणामुळे त्यांना ते तांदळाची माहिती करून द्यावी. आणि मग तिथे ए wrinkled old woman sitting before one of the house looked at us with curiosity. As we approached her, we signaled to Jivan to ask the crucial question. आणि त्या गावामध्ये 2-3च घरं होते आणि एक चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेली म्हातारी आदिवासी बाई स्त्री बसलेली होती आणि आम्ही जीवनला सांगितलं की तिला आपला महत्वाचा प्रश्न विचार. As we approached her, she muttered in a reply and we looked at Jivan for a quick interpretation. आणि ती काहीतरी पुटपुटली आणि आम्ही लगेच जीवनच्या तोंडाकडे बघितलं, चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं की ती काय म्हणते. He broke into a smile and informed us that she did have the rice and wanted to know who we are, who we were and why we wanted it. जीवनने त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या कामासाठी आलेले आहात तो राईस तिच्याकडे आहे आणि त्यांना आनंद झाला. बट तिला फक्त एवढीच माहिती करून घ्यायची आहे की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कशासाठी तो तांदूळ पाहिजे. बघा पुढे. इट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू कीप ए स्ट्रेट फेस अँड आय हॅड टू कंट्रोल ए स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स वी हॅड फाउंड द एल्युसिव्ह कसबाई. लेखक म्हणतो की माझ्या भावना माझ्या नियंत्रणात राहिल्या नाही आणि मला वाटलं की त्या स्त्रीला आलिंगन द्यावं, कारण अनेक महिन्यांपासून जो तांदूळ मी शोधत होतो तो तिच्याकडे त्यांना भेटलेला आहे. वी एक्सप्लेन टू हर दॅट वी वर फ्रॉम पेट नियर बाय अँड वी नीडेड द सीड्स टू ग्रो इट. लेखकाने तिला सांगितलं की आम्ही जवळच्याच पेट या गावातून आलेलो आहोत आणि आम्हाला तो पेरण्यासाठी पाहिजे आहे. वी आस्क फॉर 10 kilograms ऑफ राईस. त्यांनी 10 किलोग्रामसाठी तिला मागणी केली. शी मटर्ड अँड स्काउल्ड. जीवन इंटरप्रिटेड दॅट शी हॅड नेव्हर हर्ड ऑफ पेट विलेज अँड ऑल्सो डिड नॉट हॅव ए वेगिंग स्केल. तिला बिचारीला पेट गावाच्या बद्दल सुद्धा कधीही माहिती मिळालेली नव्हती. तिला अशा नावाचं गाव आहे हे देखील तिला माहिती नाही. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट्स. ती फक्त टोपल्यामध्ये त्यांना सीड्स द्यायचं कबूल करते, कारण तिच्याकडे वजन काटा देखील नाही. वी आस्क्ड फॉर ए सिंगल बास्केट ऑफ राईस अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. आम्ही तिच्याकडनं एक टोपल्याची मागणी केली आणि जीवनने आम्हाला सांगितलं की तिला तुम्ही काहीतरी पैसे देऊन टाका. आय हँडेड ओव्हर ए 100 rupee note and for the first time in the last 10 minutes her face broke into smile. सरते शेवटी या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये हा पहिला क्षण होता की तिच्या चेहऱ्यावरती हसू आले आणि लेखकाने तिला 100ची नोट देऊ केली. शी नोडेड हर हेड इन अप्रुव्हल आणि तिने तिची मान हलवली. ॲज वी वॉक्ड बॅक अगेन्स्ट द फेडिंग सनसेट लिव्हिंग बिहाइंड ए स्माइलिंग ओल्ड lady, I couldn't help but wonder that here, nestling in the foothills of an unknown mountain away from the hustle and bustle of the road or the city, were the real people of India. लेखक या ठिकाणी म्हणतात
की शहरामध्ये असलेल्या घाई गोंधळ गर्दीच्या अंतरापासून या छोट्याशा गावामध्ये, पर्वताच्या पलीकडे वसलेल्या या छोट्याशा गावामध्ये खरा भारत वसतो, खरा भारत राहतो. These were the people who still held on to the rich biodiversity of our land and no one even cared about them. इथे लेखक म्हणतो की खऱ्या अर्थाने भारताची जैवविविधता जर कोणी जोपासली असेल तर ते म्हणजे हेच लोक आहेत, म्हणजे पहाडात राहणारे किंवा दूरवर राहणारे आदिवासी बांधव. They had never heard of hybrids, fertilizers or pesticides. या लोकांनी कधीही हायब्रिड बियाणांबद्दल ऐकलेलं नाही, रासायनिक खतांबद्दल ऐकलेलं नाही किंवा कीटकनाशकांबद्दल, जंतुनाशकांबद्दल ऐकलेलं नाही. They just grew their rice and ate what they got. ते त्यांचा भात पिकवतात आणि त्याच्यावरती स्वतःचा उदरनिर्वाह करतात. The old lady we met had probably never left बोरीपाडा. त्या गावाचं नाव बोरीपाडा होतं की जिथे ती स्त्री राहत होती. लेखक म्हणतात की ही स्त्री कदाचित बोरीपाडाच्या बाहेर आयुष्यात कधीही गेलेली नसावी. Her world was unspoiled by progress and for once I was grateful for that. जगामध्ये, विश्वामध्ये जी प्रगती झालेली आहे त्याच्यापासून तिचं विश्व हे वेगळं होतं, पण तरी सुद्धा जैवविविधता भारतामधली जोपासण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलेलं होतं आणि म्हणून तिच्याबद्दल मी कृतज्ञता पाळतो, कृतज्ञता ठेवतो, कृतज्ञता व्यक्त करतो. अशा प्रकारे या ठिकाणी द कॉल ऑफ द सॉइल सेंट ऑफ राईस हा पाठ आपण लाईन बाय लाईन धावत्या स्वरूपात पाहण्याचा प्रयत्न केला. डिअर स्टुडंट्स, in this lesson we have studied that how the importance of traditional varieties of rice is highlighted by the writer. या कथेच्या माध्यमातून आपल्याला 3-4 प्रकारच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे IBM सारख्या एका प्रतिष्ठित नामवंत कंपनीमध्ये, जगविख्यात कंपनीमध्ये काम करत असताना, कार्यरत असताना देखील शेतीकडे लेखक वळले आणि सेंद्रिय शेतीकडे लोकांनी कसं वळावं आणि सेंद्रिय शेती किती महत्वाची आहे याची जनजागृती त्यांनी केली. स्वतःच्या मूळ गावी पेठ म्हणजे डहाणू तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी पहिल्या वर्षी शेतीचा अनुभव घेतला. याच्यातून आपल्याला हे शिकायला भेटतं की व्यक्ती हा कितीही शिकला, कितीही मोठा झाला तरी त्याचं मूळ तो विसरत नसतो. आणि आपण खूप शिकलो म्हणून आपण शेती करू नये किंवा आपण खूप शिकलो म्हणून वेगळा व्यवसाय करू नये असं काही नाही. आपण एखादी गोष्ट करत असताना आपला पारंपरिक व्यवसाय सुद्धा करू शकतो. आपल्याकडे जवळपास 80% मुलं हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. मी स्वतः नोकरी करून शेती उत्तम प्रकारे करतो. तर या लेखकांच्या या कार्यातून आपल्याला हे शिकायला भेटतं की आपल्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त देखील आपण शेती, पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, वेगवेगळे व्यवसाय करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यातून ही शिकायला भेटते की वी शुड इन्सिस्ट ऑन डुईंग ऑर्गॅनिक फार्मिंग. आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. सेंद्रिय शेती करण्यावर आपला भर असला पाहिजे. जितकं कीटकनाशक कमी वापरू, जितकं हायब्रिड बियाणे कमी वापरू, तितकं आपण जमिनीची प्रतही चांगली ठेवू शकतो आणि उत्पन्नही चांगलं काढू शकतो. जे आपल्याला लेखकाच्या मूंगच्या घेतलेल्या उत्पन्नातून या पाठाच्या माध्यमातून कळते. पुढची महत्वाची गोष्ट या पाठातून शिकण्यासारखी अशी आहे, जर व्यक्तीमध्ये काही करण्याची इच्छाशक्ती असेल तर तो ती गोष्ट प्राप्त केल्याशिवाय राहत नाही.
लेखकाला जेव्हा हे कळालं की कसबाई नावाचा तांदूळ आहे, तर त्याने त्याला अनेक महिन्यांपर्यंत शोध घेतला, वेगवेगळ्या ठिकाणी तो गेला आणि सरते शेवटी त्याने तो तांदूळ मिळवला. अजून याच्यातच शिकण्यासारखी गोष्ट आहे की कशा प्रकारे जुने लोक म्हणजे आपले पूर्वज कशा प्रकारे देशी व्हरायटीला महत्व देत होते आणि तरी ते सशक्त राहत होते आणि चांगलं उत्पन्न घेत होते. In the present scenario, we farmers or the modern farmers use variety of pesticides, variety of ureas. Still, they are not getting sufficient yield, sufficient crops. आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक, रासायनिक खतं वापरून सुद्धा तितकं उत्पन्न भेटत नाही. तर सेंद्रिय शेतीच कशी महत्वाची आहे हे याच्यातून आपल्याला कळतं. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या प्रकारे लेखक अनेक महिने फिरला पण त्याला कुठेही तो तांदळाचा प्रकार भेटला नाही आणि बोरीपाडा नामक गावामध्ये त्याला तो भेटला, तो पण 2-3 घरं असलेल्या एका छोट्याशा पाड्यामध्ये. व्हॉट डज इट सजेस्ट? इट सजेस्ट दॅट ग्रामीण भागामध्ये, पहाडी भागामध्ये जे काही आदिवासी बांधव असतील किंवा इतर समाजाचे काही बांधव असतील, त्यांनीच खरं भारताची जुनी संस्कृती शेतीच्या संदर्भात टिकवून ठेवलेली आहे. त्यांच्याचकडे या जुन्या प्रकारचे बी बियाणे भेटू शकतात, अन्यथा सर्वत्र हायब्रिड्सचा प्रचार प्रसार झालेला आहे. आपल्याकडे सुद्धा उदाहरण द्यायचं ठरलं तर धडगाव, अक्कलकुवा, मोलगी, अक्राणी अशा तालुक्यांमध्ये, अशा परिसरामध्ये आज देखील जेव्हा मी तिकडे गेलो तेव्हा बघितलं की सेंद्रिय प्रकारे ते शेती करतात आणि यशस्वीरित्या ते शेती करतात आणि त्यांनी खऱ्या अर्थाने भारताची जैवविविधतेचे संवर्धन केलेलं आहे. म्हणून द क्रेडिट शुड बी गिवन टू देम. आपण त्यांना त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. तर अशा या गोष्टी या पाठाच्या माध्यमातून शिकायला भेटतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट या पाठाच्या माध्यमातून भाष्य करायची ठरली तर भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान म्हणून भारताची ओळख आहे. मात्र दुर्दैवाने आज त्याच शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येते. आज दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की मराठवाडा, विदर्भामध्ये सततचा जो दुष्काळ आहे, त्याच्याने सततचा दुष्काळ असेल, तो ओला दुष्काळ असेल, तो कोरडा दुष्काळ असेल, त्याच्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा अन्नदाता असलेला शेतकरी आज संकटात सापडलेला आहे. समाजाचा एक भाग म्हणून, समाजाचे एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण देखील आपल्या परीने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांचं जीवन कशा प्रकारे उंचावेल, शेतकरी हा आत्महत्येपासून कसा प्रवृत्त होईल, याच्यासाठी सुद्धा आपण आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजे. मायबाप शासन तर त्यांच्याकडे लक्ष देतच, पण तरी सुद्धा भरीव तरतूद शेतकऱ्यांसाठी केली पाहिजे. कारण यावर्षीही मराठवाडा, विदर्भामध्ये जो परतीचा पाऊस आला, त्या परतीच्या पावसामध्ये हातातोंडाशी आलेला घास माझ्या शेतकरी अन्नदात्याचा हिरावून नेला आणि याचं अत्यंत वाईट वाटतं. म्हणून या पाठाच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं की शेतकऱ्यांनी देखील केवळ शेतीवर विसंबून न राहता त्याला जोड व्यवसाय, जोडधंदा कसा करता येईल याच्याकडे देखील शेतकरी बांधवांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि हिंमत न हारता शेतकऱ्यांनी आपलं कार्य केलं पाहिजे आणि शासनाने देखील त्यांना भरीव मदत केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने भारत हा कृषी प्रधान देश म्हणून स्वतःला गौरवान्वित करण्यासाठी प्रबळ ठरेल. अशा प्रकारे आज आपण द कॉल ऑफ द सॉइल, एसेंट ऑफ राईस याचा पार्ट 2 बघितला आणि याच्यामध्ये आपण संपूर्ण लेसनवर सविस्तर चर्चा केलेली आहे. पाठावरच्या ऍक्टिव्हिटीज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुमची सर्वांची रजा घेतो. घरी राहा, काळजी घ्या आणि शिकत असताना देखील लेखकाकडनं
प्रेरणा घेऊन तुम्ही देखील घरी टीव्ही पाहत बसण्यापेक्षा, मोबाईल पाहत बसण्यापेक्षा आपल्या आई वडिलांना शेतामध्ये मदत करा, त्यांना देखील मदत करू लागा आणि गुगलचा वापर करून, वेगवेगळ्या शेतीविषयक ॲपचा वापर करून कोणत्या ऋतूमध्ये कोणतं पीक घेतलं पाहिजे, शेतीत उत्पन्न जास्त येण्यासाठी काय केलं पाहिजे, अशा गोष्टींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जरी आपण शिकलो तरी साईड बाय साईड आपला व्यवसाय, आपली शेती असेल तुमची, तर तुम्ही करू शकतात, लक्ष देऊ शकतात. पारंपरिक पद्धतीने आपण सर्व करतच आलो, पण पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन आपल्याला शेतीमध्ये देखील यशस्वीरित्या करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा द कॉल ऑफ द सॉइल ए सेंट ऑफ राईस हा लेसन समजला असेल अशी आशा करतो. तुमची सर्वांची रजा घेतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा लेसन बघू. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा. धन्यवाद. काळजी घ्या.